सो इथे मी घेतली ड्रॉइंग करायला. गाईज हे करता करता जाम सॅटिस्फाईंग वाटत होता. मी आपलं झाला रेडी झाल्या वेळेचा लुक असा आला. मग कपडं वाऱ्यात टाकायला घेतलं. मम्मीने कपडं धुवून ठेवलेलं. नाही किती भारी फटाफट कपडं वाऱ्यात टाकलं मी ना. मग जेवण बिवून घेतला ना. जेवण झाल्यावर टी व्ही बघत बसलो. हे होता सी ड्रामा काही 40 एपिसोड जाम भारी. सांजचे निघलो. मग जत्रण म्हणजे आगरी महोत्सवला जायचा होता ना. ये माझं थोडं शायनिंग मारून माझं इयरिंग्स ऑब्सेशन्स तर कधीच संपत नाही. ये होता माझा फुल लुक ना. मग तयारी झाल्यावर थांबलो कारण का आमचं शेटणार होता आम्हाला न्यायला. मग आम्ही घरातून निघलेलो 6:30 वाजता. पोचता 8 वाजलं गायचं कारण का आवडी ट्रॉफिक होती सांगूच नका ना. मग आम्ही पोचलो आगरी उत्सवला. कसा आम्ही पोचलो ना. पोचल्या बघता होतं काय तिकीट घर 30 रुपयाचा तिकीट काय आम्ही केवढं कमवलं असतील. म्हणजे एका दिवसाने यांच्याजवळ लाखो माणसं येत असतील ना. मग 30 रुपयाच्या हिशोबाने भारी कमाई झाली असेल ना. मी माझं तिकीट घेतला ना. गेलो ना. बघता होते यांच्यासाठी आवडं तिकीटची प्राईस ठेवली असेल ना. मग गेलो आतमध्ये. जो तिकीट घेतलेला तो पण हेवी घेतला ना. आतमध्ये गेल्याच आपल्याला बाप्पा दिसतात. तिथं गेलो थोडंसं फोटो बिटो करलं. मग एंट्री घेतल्यावर इथं आपल्याला रायगड वगैरे जे किल्ला आहेत ना ते असं सजवून ठेवलेलं भारी. नाही तर शिवाजी महाराज आहेत. पुढे गेल्यावर ये शॉप्सचा एक्झिबिशन लागलेला काही 50 तोला यो रबड 80 रुपयाला भेटत होता. मी विचार केला नको यायला. मी क्लिपा होती 2 क्लिपा वगैरे घेतली. मग इकडे दिसली श्रीदेवी ज्वेलर्स. यांची ज्वेलर्स जाम भारी असतात. हिने वेअर केलेली पण जाम भारी होती ना. मग इथे देत होते एक कूपन. ज्यांचं नाव येईल त्यांना गोल्ड न तर सिल्वर कॉईन भेटेल. सो मीने पण बघून दिला. मीने पण टाकून दिला. नाव आला तर आला. आणि मग वाउचर पण दिला. यो होता 10,000चा वाउचर. नाही इथं जाम गर्दी दिसली ना. बघता होता यो फरकेचे हार देत होता ना. पुढे गेल्यावर आपल्याला हंसिका मात्र दिसली नाही. मला जाम पटतं. सो मी हिच्याशी फोटो वगैरे करून घेतला ना. पुढे गेल्यावर थोडीशी ज्वेलरीची शॉपिंग केली. की कानातले वगैरे होते इथं नाही. यो सगळ्यांना सॅम्पल काहीतरी देत होता. कॅन्डी वगैरे. मला वाटली कॅन्डी असेल भारी लागत असेल ना. खाल्ली आवरी बेकार होती. यासला उगाच खाल्ली असं झालं. मी थोकून दिली. अख्खी फ्रीमध्ये चाय देत होते. यावेळी आम्हाला थांबवून चाय दिली. मी तर चाय पित नाही. सो आमची शेटवी पेली ना. मग ती बोलत होते आम्हाला तर चाय पावडर घेऊन जा. मी बोललो मम्मी मारेल ना. मग इथं होती. इथं भांडी कुंडी होती सगळी. ती डब्बा होता नाही. यांचा कन्सेप्ट मला जाम पटला आहे. ज्यांना आपल्या फॅमिलीचं किंवा कपलचं असं शुभविवाह वगैरे असेल तर त्यांची नावं आपण गणपतीची बनवून देते. याच्याजवळ डिझाईन्स पण जाम होतं. मीने माझ्या नावाचा बनवून घेतला. नाही इथं बांगडा दिसला नाही. मी नीवाली बांगडी घेतली नाही. इथं होतं सगळं ट्रेडिंग्सचा गाईज. मी इथं होते सुके मच्छीचा स्टॉल गाईज. इंस्टावर एक रील व्हायरल झालेली. तर एका माणसाची काही इथं जीजसचं फोटो लावले आणि बाया अग्री त्यांची जाता असे कन्वर्ट झाले. काय माहिती असं काहीतरी विषय होता. सगळीकडे जीजसचं फोटो लावलेलं. मीने इथं घेतले बॉम्बेलनं कर्दी. इथं स्टेजवर दिसले आवनी पाटील. मग थांबलो ना. मी बारक्या पोरींचा डान्स होता. जाम भारी डान्स करत होती. यावी पोर तर जामच भारी डान्स करत होती छोटूशी. मग थोडं इथे स्टेजवर ज्या काही कॉमेडी वगैरे करीत होतं इथं बसून बघत होतो ना. मग गेलो खावाच्या स्टॉलला. तर इथं खावाला आम्हाला सगळं नॉनव्हेज आजचा वार होता त्याच्यामुळं काहीच खावायला नाही भेटला. थाली बिली होतं जाम भारी होतं. सगळं कबाब बिबाब होतं नाही. योग आहे सेम रिक्षाचा भाव दिसत होता मला. इथं गेलो ते ये पालणे होतं. पालण्यात मी काही बसत नाही ना. मग ये रांगोळीचं पॅचेस घ्याय जाम भारी. काही पुसाची टेन्शन देत नाही. हे मी घेतला एक ना. मग निघालो घरा निघालो न. जाता जाम भूक लागलेली. सो विचार केला काहीतरी खाऊन घेऊ. तर इथं आमच्या कामाने पोचलो नाही. तर आम्ही घेतला मोमोज ऑर्डर केलं नाही. हे व्हेज स्टीम मोमोज झाले काहीच. बट आमच्या शेटचे ऐकता मी स्टीम मोमोज खाल्लं ना. मग ते खाता आमचं तंदुरी मोमोज पण आलं. जाम भारी तंदुरी मोमोज मी फर्स्ट टाईम ट्राय केलं. पण याची टेस्ट आवडी भारी होती. जामच भारी होती ना. मग नंतर भूक बीक नव्हती लागली. घरी गेलो ना. मग फ्रेश झालो ना. झोपलो. बाय बाय.